मनसेनेचे नगरसेवक गेलेले आहेत, काय नेमकी पुढची कारवाई असणार आहे? नाही, ही प्रक्रिया आहे. नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाचा गट स्थापन करावा लागतो आणि तो कोकण आयुक्तांकडे करावा लागतो. तिथे स्वतः वैयक्तिक जाऊन एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं आणि काही कागदपत्र सबमिट करावी लागतात. तर त्याप्रमाणे आज सगळे नगरसेवक कोकण आयुक्तांसमोर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट स्थापन करतील. त्याचबरोबर 157 प्रभागाच्या सरिता मस्के ज्या आपल्या निवडून आलेल्या आहेत त्या गैरहजर आहेत, नॉट रिचेबल आहेत, त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोचतील कोकण भवनला. आजच्या बैठकीला नव्हत्या, त्यामुळे बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील. कल्याण डोंबिवलीमध्ये जे पाहायला मिळालेलं आहे, मनसेने आता शिंदेंना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. तर तशीच काही राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, मी कसंच पाहत नाही. त्याचं कारण असं आहे की आता जसं जसं ह्या सगळा प्रोसेस पुढे जाईल त्या त्या वेळेला पक्ष आपापले निर्णय घेतील. Maharashtra Janata Sena has extended its support to Mahayuti, Shivasena's or BJP's. That's another question. But what do you think of MNS supporting Mahayuti? I can only talk about my party. I can't say who is going to do what. But So my party is Shivsena, Uddhav Balasaheb Thackeray, and all the decisions Mr. Uddhav Thackeray will take. कल्याण डोंबिवलीतून जे नगरसेवक गेलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? कल्याण डोंबिवलीत आपल्यातून नगरसेवक या लोकांना वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये त्यांचा संपर्क झाला, ते परत आले. या सगळ्या कायदेशीर कारवाईला नाही तर त्यांना सामोरं जावं लागेल. मनसेनं तुम्हाला सांगून पाठिंबा दिला त्यांना? या गोष्टी माझ्या लेवलला होत नाहीत, या पक्ष नेतृत्वाच्या लेवलला होतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पक्ष नेतृत्वांशीच त्याच्या संदर्भात जर बोलणी झाली असेल तर ती नेतृत्वाशी होते, कार्यकर्त्यांशी नाही. याची दखल घेतली जाईल, पण या झालेल्या अनपेक्षित युतीची दखल होणार शिवसेनेकडनं घेतली जाणार. मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळे युती करणं, आघाडी करणं, कोणाकोणाला सपोर्ट करणं याचे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व घेत असतो. त्याच्यामुळे पक्ष नेतृत्व एकमेकाशी बोलून त्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात. धन्यवाद.